अहो महाराज हाशी मजाकमध्ये नवऱ्याला बायको म्हणली पिंट्याचे पप्पा मी जर मेले मग नवरा मला येडी झालीस का काय पिंट्याची आई या ग काय झालंय तुला कमून मरायचं येड्यावानी नाटक करती अगं नको ना असं बोलू नको ग काळजात चमक निघती ग पिंट्याची आई नाही पण पिंट्याचे पप्पा फॉर दिस एक्झाम्पल मी मेले मग पिंट्याचा बाप म्हणला पिंट्याची आई मी येडा होईल येडा 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 ती म्हणे बाई तुम्ही येडे वाशाल म्हणे हो म्हणे मग दुसरं लग्न करणार नाही ना तो म्हणे येड्याचा भरोसा देता येत नाही हो संसार होत असतो आणि संसारात या आग्यामुळं काय तुम्हाला जमू देतं ये अगं बया 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 मला एक कळत नाही नवरा जेवायला बसल्यावर तुमच्या तोंडाला आग्यामुळं चावतून कोणतं बन 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 लागली नवऱ्याच्या मागं खाऊ द्या ना त्याला 2 घास सुखासुखी अगं तुम्ही 4 भीती दे आख्या दुनियाच्या हाडाचं काढ रक्ताचं पाणी याची टोपी त्याच्या डोक्यात सगळ्या दुनियाच्या टोप्यात तो त्याच्या डोक्यात टाकीतून तुम्हाला आणू घाली तो त्याला करून तरी नीट घाला ग काही बायांचा स्वयंपाक पा अशा मऊ चपात्या करीत आणि काही बायांचा चपा राहतो दिस इज अ चपाता कोणत्या देशाचा नकाशा गाडी ती काय माहिती महाराज काही बाया चपात्या करीत आणि काही बायांचा चपाता राहतो चपाता काही बाया तर इतकी तेल मिठण मिरची टाकी त्या इतकी सुंदर भाजी करतात इतकी सुंदर भाजी करतात समुद्राचं पाणी कमी खरं असेल एवढ्या खऱ्या भाज्या करीत बोट सुद्धा बुडू वाटत नाही हो महाराज संसारात सुखानं राहणं माय अरे लॉकडाऊनमध्ये बिचाऱ्यानं तुम्हाला आणू टाकलं काही का होईना खाऊ घातलं ना माय वाचलोय ना मग एक काम करा ना इथून मागचं जाऊ द्या येणाऱ्या काळात आपल्याला काय करायचं किती प्रेमानं राहायचं भांडण तंटा विसरा ताई एक सांगू ताई माय मी एकच सांगते संसारात एक राहा तुमच्या दारातली तुमची पोरगी लोकांच्या घरी नांदायला गेली माय आणि तुमच्या दारात सून आली ना तिला सून म्हणून वागू नका तिला मुलगी म्हणून वागा बघा सोन्याचा संसार झाल्याशिवाय राहणार आणि जेवढ्या सुना माझ्या कीर्तनाला आल्या मी तुमच्या बहिणीसारखी पायाला हात लावून सांगते वहिनी ऐका माझ्या येडीचं ऐका परत पेडीतच आहे साईबाबाच्या दरबारात सांगते तुम्ही रात्रंदिवस काळजी करता ना माझा बाप जेवला का नाही माझी आई जेवली का नाही माई भाऊजाईनं त्याला भाकर दिली का नाही दादाला चहा दिला का नाही भाऊजाईचं तुम्ही टेन्शन घेता ना आई बापाची काळजी करता ना वहिनी ऐका ना माझ्या येडीचं वहिनी एक काम करा थोडं लेट होईल पण त्याचा गुण हमकाशी येईल लेट पण थेट जायचं तुम्ही तुमच्या आईबापाची काळजी करू नका आणि भाऊजाईचं टेन्शन घेऊ नका तुम्ही इथं तुमच्या सासू सासऱ्याचे आईबाप म्हणून सेवा करा तुमची भाऊजाई तिकडे केल्याशिवाय राहणार नाही खरंच करील वहिनी आणि मी सांगते जेवढ्या सास आहे याडेवानी करू नका जमाना बदलला लोकांचं लेकरू घरात आलं शिकलेलं आहे चांगलं वागा लोकांचं लेकरू चपात्या चुकल्या जाऊ द्या नवी सुने चुकल्या तर लगेच म्हणायचं नाही शेजारणीकडे जाऊन भया आमची ती का काय चवे आणि नीट करीना नीट खाऊ अगं नको बाई तू जिच्याकडं गर न करायला गेली तिच्या सुनानं तिला सकाळीच हाणलं काय आला जाती तू आपली सुने राहू द्या ना झाकली मूठ 1.25 लाखाची भाजी चुकली नका ना बोलू शेजारणीकड गोड बोला ना चुकली आज चुकन उद्या चुकन 15 दिवसानं होईन ना लाईनीला महाराज माझ्या कीर्तनात मी सांगितलं का तुमचं लेकरू लोकांच्या घरी गेलं तर स्वतःच्या सुनाला तुम्ही मुलगी म्हणून वागा त्या दिवशी नेमकी सासरा बी कीर्तनाला आणि सासू बी कीर्तनाला बाई घरी गेले आणि गेल्या सुन आली आत्या मामा चा काही देऊ का त्यांनी माझं कीर्तन ऐकलं म्हातारी म्हणे सुनबाई काय मला तू आत्या नाही म्हणायचं आई म्हणायचं आई मम्मी म्हणायचं मम्मी खरंच हो मम्मी आई सासरा म्हणे मला सासरा नाही म्हणायचं मामा नाही म्हणायचं मग मला बाबा म्हणायचं बाबा अहो इतकं भारी संसार ती पोरगी लगेच म्हणायची आई बाबा फिट बसलं आणि एक दिवस तिचा नवरा ऑफिसवरून आला ती लगेच म्हणली आई बाबा दादा आला गो अरे कळन त्या या येड्या पुढं का डोकी आपटीत येत का दादा संसार होणारे परमार्थ करावाला आणि संसारात नवरा बायकून गोड राहायचं बघा नवऱ्यानं पांगावलं तर बायकोनं आवरायचा आणि बायकोनं पांगावलं तर नवऱ्यानं आवरायचा सायकलीसारखं राहायचं सायकल कशी महाराज माहिती आहे का सायकलीचं पुढचं चाक चालू शकत नाही मागची शिवाय मागचं चालू शकत नाही पुढची शिवाय ॲडजस्टमेंट आहे महाराज दोन्ही चाक जर गळले ना सायकलीचा खेळ होईल असा संसार आहे याडेवानी करू नका नवरा घराच्या बाहेर राहतो एकच नियम करा घरात नवरा आला आत्यानं हे केलं आणि तुम्ही हे केलं ₹1,00,000 नवरा पगार कमीतो 50,000 रुपये पगार आहे ₹1,00,000 पगार आहे आणि घरी आल्यावर आई एका कोपऱ्यात आणि बायको एका कोपऱ्यात काय करत्या ₹1,00,000 महाराज माती झाली त्याची म्हणून महाराज नवरा घरी आला हसून नवऱ्याला घरात घ्या याडेवानी करू नका दिवसभराचं शिनबाग सहन करून घरी येतं आणि बायकोचं आणि आईचं तोंड जर पडेल पाहिलं त्याचं अख्खं टेन्शन महाराज त्या टेन्शनमध्ये येतो
नवरा घरी आला ना पाया पडते, छोटीशी स्माईल द्या नवऱ्याला, फक्त ओनली एवढी एवढी, हसन त्याच्या संग. काय बिघडलं? पिंट्याच्या बापाची गाडी वाजली, टपक्यात चहा टाकायचा, उमऱ्याच्या आत नवरा आला, तांबर पाणी द्यायचं, नवऱ्या संग हसायचं, घ्या. लई ताकद आहे, एवढी स्माईल द्या ना. याला GST नाही आहे, द्या नाही आहे त्याला. तुम्ही त्याला एवढं फुकट आहे, तेवढंच मोदी साहेबांनी फुकट ठेवलंय. अहो मी लय उदार अंतकरणाची मुलगी आहे. अहो तुम्हाला खोटं नाही सांगत, शेलूच्या ग्रामस्थ आहो, अजूनही माय 15 लाख मोदी साहेबाकडे, मी कोणालाच काही नाही म्हणले अजून. महाराज एवढं GST नाही, याला हे द्या ना, नवऱ्या संग हसा. तुम्ही छोटीशी स्माईल नवऱ्याला दिल्यानंतर नवऱ्याचा दिवसभराचा शिनबाग हलका होतो. करून तर बघा, ट्राय करा ना ताई. तुम्ही हसल्या ना फ्रेशच नवरा, तो म्हणतो जाऊ मरू बाबा, हसली ना बरं झालं, काही टेन्शन नाही आज. आणि दादा गड्यांना 3च नियम सांगते, 24 तास बायको पाशी बसायची गरज नाही, लय भोळी ती, लय भोळी. महाराज एकच करा, घरी आल्याबरोबर बायकोला एवढंच म्हणायचं, जेवलीस का आणि दमलीस का, बस. फ्रेश बायको काय लागत बायकोला, काहीच नाही महाराज. बस घरात आल्यावर बायकोला म्हणायचं, जेवलीस का आणि दमलीस का. ती किती दमेला असू द्या, गुडियाला बंडू बाम चोळीन, पण तुम्हाला बजेच तळीन. लय भोळी ती महाराज. बायकोला म्हणायचं, जेवलीस का, महाराज दमलीस का. आईला विचारायचं, आई माय 2 घास खाल्ले का. आई अरे आई, आई जग दाखवलंय तिनं, रक्तातून दूध तयार केलं, 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं. मुंबई पुण्याला कीर्तनाला गेलं ना, कीर्तनाच्या आधी येऊन बायांगडी रडा, त्या ताई पोरग बोलत नाही हो, 2 शब्द कीर्तनात बोला बरं का, मा पप्प्या बोलला पाहिजे. ताई सुना आली, येई नका आमचीच आहे, आम्हाला भाकरी नका देऊ, पण आमच्या पोरांना सुना आमच्या संग बोला बोला. हो किती दिवस राहिले त्यांचे. अरे काही काही अशा बाया आहेत तर लेकरं नातू सुद्धा त्यांच्याकडे खेळायला पाठवित नाही, रडू येतं. जिवंत घटना आहेत दादा, किती दिवस राहिले त्यांचे. द्या ना लेकरं, काय होतं, खेळू द्या ना. अरे घरात एखादी बाई जर म्हातारी असेल ना, काय लेकराची टाळू भरीत हो महाराज. म्हातारी बाई असावा आणि तुम्ही ड्युटीला असावं, सर्व्हिसला पुरी हो. तुमच्यापेक्षा तुमची सासू तिला इतकी जीव लावी, ती काय सांगू तुम्हाला. कोणा सप्ताला गेली, द्या बुंदी, पिशीची पिशी बुंदी, पप्याला बुंदी, पप्याला बुंदी, पप्याला बुंदी, आली बुंदी, किती जीव लावी ती. अगं तेल, अगं टाळू भरताना फक्त सासूकड पहा, काय टाळू भरी ती, वाटीभर तेल टाळू जिरी ती, कानात तेल होती ती, नाकात तेल होती ती, बिंबीत तेल होती ती, जिथं छिद्र दिसन तिथं तेलच. असं चोळून चाळून आंघोळ घाली ती, रातक्यात ना तू झोपला पाहिजे महाराज. विचार करा ना जरा, काय जीव लावणार आहे. दिसलं नाक मोकळं दिसलं का तेल, नुसतं तेलाचा सपाटा. आणि जुनं ते सोनं हो महाराज, आता नाही राहिलं. म्हणून सांगते, काळाची गरज आहे. संसारात राहून परमार्थ करता येतो दादा हो. आई बापा संग बोला. घरी गेले ना, बायकोला म्हणायचं दमलीस का, आईला म्हणायचं माय जेवलीस का. आईसी कळवळ्याची जाती, करेला भावीन प्रीती. बाप रे बाप. अरे आई बाप असे, आई जेव्हा बाळाला खांद्या, महाराज आई जेव्हा बाळाला कडेवर घेऊन चालती ना, कडेवर, तेव्हा आई एकच म्हणती, देवा मला जे दिसतंय ना तेच माझ्या मुलांना बघावा, म्हणून आई लेकराला कडेवर घेती. आणि बाप मात्र पोराला खांदेवर घेतो. का घेतो? बाप देवाला एकच म्हणतो, पांडुरंगा माझ्या आयुष्यात मी माझ्या डोळ्यानं जे पाहिलं नाही ना ते माझ्या पोरानं बघावं, म्हणून बाप त्याला खांद्यावर घेतो. हा बाप आहे दादा, बाप हो. म्हणून पोरं हो, आई बापाचे उपकार विसरू नका. बापाला सांगा, दादा लाख रुपये पगार घेत असाल तुम्ही, घ्या ना दादा, पण प्रेमानं आईचा आणि बापाचा हात जर तुमच्या अंगावरून फिरत नसेल तर त्या लाख रुपयाला 1 रुपया किंमत नाही दादा. घरी गेले ना बाबा, दादा एकच म्हणायचं, बाबा दादा बघू तुम्हाला BP आहे, तुम्हाला शुगर आहे, तुमच्या BPच्या आणि शुगरच्या गोळ्या लिहून देतो, तुम्ही त्या कागदावर गोळ्या लिहा दादा. आणि चोरून बापाकडे बघा, बापाच्या डोळ्यात टपाटपा धारा लागतात. बाप मनात म्हणतो, सोन्या माझ्या BP आणि शुगरच्या गोळ्या ह्या नाही रे, तू बोलला ह्याच माझ्या BP शुगरच्या गोळ्या. बास बोलत जा रे चिमण्या, बोलत जा सोन्या, बोला ना आई बापा संग.
मायला म्हणा जेवलीस का, बायकोला म्हणा दमलीस का, बापाला म्हणा गोळ्या घेतल्या का. आणि इथल्या सगळ्या पोरांना एक विनंती आहे, बाप फणसासारखा आहे, बाहेरून दिसायला कडक आहे, पण कापल्यानंतर कळतात अमृताचे साठे. पोरांनो, बापानं तुम्हाला हाणलं, बाप तुम्हाला बोलला, रडत नका बसू, आत्महत्याचा विचार मनात नका आणू. अरे लई कष्ट केलेले तुमच्या बापानं. चुकला असाल कॉलेजला, काही चुकला असेल ट्युशनला, झाल्या असतील मारामाऱ्या, झाला असेल काही मॅटर, अरे बाप आहे तुमचा बाप, जा त्या बापापाशी, मारा त्याला कडकडून मिठी, सांगा पप्पा माझं चुकलं, मला माफ करा, सॉरी पप्पा. अरे तुम्ही सॉरी म्हणले तरी त्याच्या काळजात चमक निघतील. सांगतो दादा, पप्या सांग काय चूक केली, दुनिया इकडं तिकडं करीन पण तुला वाचील, पण जीवाचं काही करू नको. हा बाप आहे रे, हा बाप आहे दादा, बाप. पोरा हो, आई बापाला कधी विसरू नका. अरे संसारात राहून पार मार्थ करता येतो महाराज, आणि संसार पांगला तरी आवरा ना. नवरा कमी नाही, बायको कमी नाही. नवरा बायको गाडीवर चालले, टू व्हीलर कळलं ना बाई, बाया तर गाडीवर अशा भारी बसा त्या बाया, बाया अशा भारी बसा त्या गाडीवर, काय सांग. आणि लोक म्हणत्या बाया अशा बसा त्या, अरे बाया लई हुशार आहे, चांगल्या बसा त्या. तिला माहिती हे माझ्या प्रेमात इतकं येड आहे, हे माझ्या प्रेमात इतकं पागल आहे, सारखं मला पाहतंय, पडली का काय, हाय का काय, पडली का काय, हाय का काय. मग त्याला क्ल्यू मिळावा, त्याला सिग्नल मिळावा म्हणून तिने एक सुंदर आयडिया काढली. हा हात घेतला आणि त्याच्या खांद्यावर ठेवला. पिंटेचे पप्पा मी आहे, तुम्ही गाडी चालवा, मी आहे, तुम्ही गाडी चालवा, पुढे बघून चालवा, पुढे बघून चालवा. किती हुशार आहे ती बाई, किती हुशार आहे महाराज. एवढंच नाही तर त्याला काय वाटलं, हात माझ्या खांद्यावर आहे, पण पाठीमागून जर कोणाला पाहत असली मग मागच्यालाच, मग तिनं इकडून मुंडकं काढला, या बाई तो ह्या मुंडक्या पुढं मुंडकं आहे, पण चाल तू, चाल तू. इतक्या हुशार बाई आहेत महाराज, काय सांगावं तुम्हाला, इतके हुशार बाई आहे महाराज. हा करते बरोबर महाराज, इतक्या हुशार बाया. बाया गाडीवर बसल्या, नवरा बायको चालले, बायांना लई पंचिती गपरावा का नाही. त्या दिवशी होता बैल पोळा, बैल सजून लोक पोळा फोडायला गावात चालले. मग ही बाई लगेच म्हणे, पिंटेज पप्पा, ओ पिंटेज पप्पा आज काय हो, या बाईला लई नटवलं. तो म्हणा आज बैल पोळा आहे, बैल पोळा. अगो माय, बैलाचं विसरून राहतं वय वा, बैल पोळा. मग ती म्हणे, पिंटेज पप्पा म्हशींचा सण नसतो का, म्हशींचा सण, म्हशीचा सण नसतो का. आता नवरा शेलूचा होता, तो कमी नव्हता. तो म्हणला आहे ना. म्हणे कोणता, म्हणे मकर संक्रांत. तिला लय उशिरा कळवलो, यांनी मग जिरवली, मला उलट बोलली. ती शेलूचीच होती, ती पदर खाऊनच बसली. म्हणे दाखवतेच पिंट्याच्या बापाला, मी बी कमी नाही. तिला त्याचा महाराज वाचमाच काढायचा होता पिंट्याच्या बापाचा, का मला हे मकर संक्रांतीला म्हशीचा सण म्हणलं ना, दाखवतेच म्हणे मी बी शेलूची आहे. विनोद भाऊच्या सप्त्यात कीर्तन ऐकलेत, मी बी कमीच नाही म्हणे. दाखवतेच म्हणे याला बी मी काय कमी आहे का म्हणे, सगळ्या दुनियाच्या आधी जागा धरून बसत होते, मी काय कमी आहे का. दाखवतेच म्हणे याला आता मी. पुढं गेली, तिला त्याचा वाचमाच काढायचा ना. पुढं नेमकी एक कुंभार मामा गाडावर माती घेऊन चालली. ही म्हणे जमलं आता. ही लगेच म्हणे माय पिंट्याचे पप्पा तुमचे पाहुणे. हे काय म्हणली, गाडवाला पाहून तुमचे पाहुणे. नवरा कमी नव्हता, तो बी विनोद भाऊच्या सप्त्याला जायचा, शेलूचा होता. तो लगेच म्हणला राम राम सासरे बुवा. कमी नाही महाराज. म्हणून आलात ना, संसारात राहून आई बापाची सेवा करता येते, संसारात राहून महाराष्ट्राच्या मातीला ज्ञानोबा तुकोबा संभाजी छत्रपती शिवाजी राजासारखे रत्न देता येतात. अरे लई राजे झाले, लई राजे झाले, पण एकच सांगते, दाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात. दाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात. या महाराष्ट्रात एकच राजे झाले ज्यांना छत्रपती शिवाजी राजे म्हणतात. छत्रपती शिवाजी राजे म्हणतात. एकच राजा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. रत्ती लोकांमध्ये एकच राजा झाला महाराज. इतका राजा सुंदर झाला की रयतेसाठी वार झेलिले आपल्या निदड्या छातीवर. प्राणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. एक सांगू दादा,
दूध प्यावं त्या आईच्या स्तनातलं आणि दूध पिल्यानंतर तिचे उपकार फेडावे, तेव्हा त्या जीवनाची खरी किंमत आहे. एकच सांगते, जाता जाता एकच सांगते, म्हणजे या सत्याचं सार्थक होईल. कारण वाघासारखे माझे विनोद दादा आहे, म्हणून विनोद दादासाठी आईच्या दुधाची किंमत माझ्या विनोद दादाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून फेडली. दादा, कार्यक्रमाच्या माध्यमातून परवाना केली दुधाची तुझ्या जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा, महाराष्ट्राचा राजा माझा शिवबा, महाराष्ट्राचा राजा माझा शिवबा. धन्य धन्य जिजाऊ माता, तिने जन्मला वीर विधाता, तिने जन्मला वीर विधाता, भल्या भल्याची केली ग त्यानं दैना ग, झाला महाराष्ट्राचा राजा माझा शिवबा ग, महाराष्ट्राचा राजा माझा शिवबा ग. माझ्या जिजाऊची पुण्याले कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याले कशी आली ओ फळाला, बापाचा बाप माझा शिवबा जन्मला, बापाचा बाप माझा शिवबा जन्मला, बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. आता होती माझी जावची शपथ घेतली स्वराजाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, तोरण बांधले स्वराजाचे या तोरणागडाला, तोरण बांधले स्वराजाचे या तोरणागडाला, झालं बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज के, धर्मवीर संभाजी महाराज के, हर 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 हर. हो बारकुमाई, जय हो बारकुमाई, हो बारकुमाई, जय जय बारकुमाई. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, माझ्या ध्यानी मनी मर्यादा पुरुषोत्तम राम आहे, आणि नामाचं चिंतन केल्यानंतर, रामाचं चिंतन केल्यानंतर असणारा द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी येतो. ज्ञानदेव म्हणे व्याचा सिया कुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. 11 मिनिटात कीर्तन सुटणारे कोणी उठू नका, आणि जे उठून जाईन कीर्तन संपायच्या त्याला चिकन गुन्ह्या झाल्याशिवाय राहणार नाही. अरे असं कसं राहतं बरं, 2.5-3 तास आम्ही कीर्तन केलं आणि आमच्या सत्काराला तुम्ही उठून जाऊ राहिले. नाही बाबा, असं नाही चालत, अजिबात नाही, अजिबात नाही. एक 11 मिनिटात वेळ द्या. आम्ही एवढ्या लांबून येतो, विनोद भाऊनी एवढा मोठा कार्यक्रम केला. अरे घरीच जायचंय, जगलो ना आपण, वाचलो ना, जाऊन जायचंच आहे ना. आणि लॉकडाऊनमध्ये काय केलं, 3 टाईम खाना, 2 टाईम झोपा, 4 टाईम भांडे घासा, दुसरं काय केलं, हेच केलं ना. मग महाराज माझ्या असणाऱ्या ज्ञानोबाराय म्हणतात, द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी आला केवळ नामाच्या मोबदल्यात. आपल्याही घरी पांडवांच्या म्हणजे नामाच्या मोबदल्यात देव येईल, पण तेवढी ताकद पाहते. पहाटे पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. पांडव वनवासात होते, पण रात्रंदिवस रामाचं चिंतन करीत होते, म्हणून महाराज कृष्णाचं चिंतन करीत होते. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी, म्हणून पुनर्वित्त पुनर्वित्त पुनर्भार्या पुनर्मही एतत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. गेलेलं जाऊ द्या, येणाऱ्या काळात काय करायचं ते करा. पोरा हो, झाल्या गेल्या त्या चुका विसरून जा. चुकल्या असेल, आईला बोलले असेल, बाबाला बोलले असेल, बहिणीला बोलले असेल, कित्येक दिवसाची लग्न झालं दादा. अरे बहीण भाऊ जर घरात असेल ना, बहिणीनं कोणती वस्तू घेतली, भाऊ म्हणतो माझं आहे माझं आहे माझं आहे माझं आहे. पण दादा, अरे लग्न झाल्यानंतर मग ते कोणी म्हणायला माझं आहे माझं आहे, मग रडतो तू, रडतो. बाहुली घ्यायला गेली का ताई लगेच म्हणायचं, बहिणीनं बाहुली घेतली की माझं आहे माझं आहे. दादा, लग्न होस तर तुझ्या दारात एकदा लग्न झालं ना, दाय मोकळून रडशील तरी बहीण बघायला मिळणार नाही. महाराज दुसऱ्याच्या ताब्यात जातं लेकरू, म्हणून बहीण भावात भेदभाव करू नका, मुला मुलीत भेदभाव करू नका, सुंदर परमार्थ करा. ताई, झालं गेलं विसरून जा. लॉकडाऊनमध्ये वाचले, पिंट्याच बाप सही सलामती, तुम्ही सही सलामती, लेकरं बाळ तुमचे सही सलामती. हे देवाचे आभार मामा, साईबाबाची कृपा मारा.
इथून मागचं झालेलं गेलं विसरून जा. फॉरगेट युअर पास्ट, फॉरगेट युअर सेल्फ, बिगिन अगेन राईट नाव. गेलेला भूतकाळ विसरा. येणाऱ्या काळात आपल्याला काय करायचं, किती परमार्थ करायचा, किती आईची सेवा, किती बापाची सेवा, किती भगवंताची सेवा करायची याचा विचार करा. निर्विसनी जीवन जगा, सुंदर परमार्थ करा. प्याला मत पियो शराब का कुत्ते की मौत आएगी, प्याला पियो हरिनाम का पूरी जिंदगी सुधर जाएगी, पूरी जिंदगी सुधर जाएगी. एक सांगू दादा, दारू पिऊ नका ह्या मताची मिनी प्या, पण माझ्या हरिनामाचा साईबाबाचा प्याला प्याना महाराज. तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. ओम साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. ओम साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. आलात ना? भगवंताचं चिंतन करा, नामस्मरण करा. माझा येण्याचा योग आला. विनोद दादांचं या ठिकाणी ओळख झाली आणि सुंदर असं व्यक्तिमत्व आमचे विनोद भाऊ बोराडे. सुंदर व्यक्तिमत्व, असं आदर्श व्यक्तिमत्व आहे. आईच्या दुधाची ताकद, बापांचं बीज शुद्ध म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्मगीती. माझा परिचय नाही. आमच्या ताईंच्या संस्थेतल्या सर्व विद्यार्थी, चोपदार, गुणीजन टाळकरी, गुणीजन वादक, आमच्या राणीताई असतील, मंगलताई असतील, आमच्या यशोदाताई असतील, अनेक मंडळी, आमच्या पांचालताई असतील, सगळे मंडळी. माईक सृष्टी मला एक सांगू का, सगळ्यांचा नाम उल्लेख मला करता येणार नाही. ताई तुमचे सगळ्याचे नावं माहीत नाही, बरोबर. आणि मीच घेतली पाहिजे असं काही नाही. संक्रांतीला तुमचे नवरे घेतील ना, येईल कुणीतरी. सुंदर असं दाद ताई उभ्या राहिल्यात. एकच सांगते, हिमालयाचा बर्फ फार मोठा आहे, तो मोजता येणार नाही. गायनाचार्य, मृदुंगाचार्य यांच्याबद्दल माझ्या अंतःकरणात फार प्रेम आहे, पण ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. फार छान आहे महाराज. आणि एवढे सुंदर, कारण असं प्रेम असावं. मंगलताईंनी मला फोन केला, रानूताईंनी केला, ताई आम्हाला जेवण नंतर करावं लागतं. म्हणलं घाबरू नका, आपण वेळेत कार्यक्रम चालू करू. पण आज त्यांना भूका लई लागले असतील, कारण नंतर जेवतात ते. आणि फार प्रेम आहे महाराज. हे म्हणजे आमचं वैभव वारकरी संप्रदायाचं. आणि एकच सांगते, तुमच्यासाठी काय देऊ मला सांगता येत नाही, पण एकच सांगते, आज पण, उद्या पण, आणि तुमच्यासाठी काय पण. दुसरं काय तुमच्यासाठी. एवढे सुंदर गायनाचार्य, एवढं सुंदर नियोजन. अतिशय आनंद वाटला. विनोद भाऊंचा या ठिकाणी परिचय झाला. असं साईबाबांचं आणि एवढं परमार्थिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला लई आयुष्य मिळावं दादा, लई आयुष्य मिळावं. आणि असंच कार्य या माणसाकडून घडावं. बस, यू आर व्हेरी लकी. सेलूतले टोटल लकी, परिसरातले लोक आणि स्थानिक लोक फार लकी आहात दादा. दादा ऐका ना दादा, मी त्या माणसाचं एवढं गुण का गाते सांगू. त्यांनी मला 10-5 रुपये वाढव द्यावे म्हणून नाही, आणि दिले तरी मी नाही म्हणणार नाही. 10-5 रुपये वाढव द्यावे म्हणून नाही, पण त्या माणसाचं खरंच कर्तृत्व आहे महाराज. ते माणूस पुढं येत नाही, पण करीत राहते. अरे एवढे मोठे गायक वादक आणि एवढे महाराष्ट्रातले टॉपर मोठे मोठे कार्यक्रम कोण आणीन सेलूत महाराज, पण या माणसानं आणलं ना महाराज. बस सार्थक झालं महाराज आपल्या जीवनाचं. नका काही देऊ, पण ऐकायला येत जा, सुंदर परमार्थ करा. एवढं जाता जाता सांगते, माझं काही चुकलं असेल तर मला परत करा, मला परत करा. गायनाऱ्यासारखं सुंदर असे गायनाचार्य, मृदुंगाचार्य एवढ्यांचे ऋणानुबंध व्यक्त करते. आदरणीय परमपूजनीय भागवताचार्य, फार सुंदर व्यक्तिमत्व आहे महाराज. लई गोड, लई गोड. साखर कमी गोड असेल इतके गोड आमचे जयराम महाराज तांगडे. अतिशय नम्रपणे आणि विनोदी भावना, विनोदी बुद्धी, पण फार प्रेम त्या दादाचं. 6 महिन्यापूर्वी म्हणजे मागच्या वर्षी हा सप्ताह विनोद भाऊची इतकी तळमळे राहू या माणसाची महाराज. 2020ला आम्हाला तारखी दिल्या होत्या, 2021ला सुद्धा आम्हाला तारखी दिल्या, पण या माणसाचं नशीब या लॉकडाऊनमुळे सप्ते कॅन्सल झाले महाराज. आणि पुन्हा आज यावर्षी येण्याचा योग आला, म्हणून सर्वांचे ऋणानुबंध व्यक्त करते, सगळ्यांचे ऋणानुबंध. आणि हे बघा, चाल शेवटची होणार नाहीये. माझा सत्कार्य थांबा ग, थांबशान ना, माझा आहे, माझा. म्हणून फक्त एकदा प्रेमानं वर हात करा. आपण सगळे भजन म्हणू, म्हणजे 2 मिनिटात कीर्तन संपलं. सगळे गडी बाया, सगळे टाळकरी सोडू, सगळे. तुमच्याकडे कॅमेरा येणार आहे, कॅमेरा. हा अंगाच. राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे. राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे. गोविंद
क्या बात आहे जयराम महाराज. विनोद भाऊ नाद खुळा शेलूचा वारे वागा करा हात खाली बया. सांगायच्या हातच हात खाली गेले. अरे होत असतं पण आनंद वाटला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. हे नामस्मरण तुमच्या डिपॉझिटवर गोळा झालं. मला काही नाही मिळणार दादा. राग वैना माझ्या दादांनी माझ्या ताईनं टाळी वाजवली असं नाम घेतलं. हे तुमच्या डिपॉझिटवर गोळा झालं. मला नाही मिळणार. हे तुम्हाला मिळणार. झालेली सेवा संत श्रेष्ठ ज्ञानोबा तुकोबाराच्या चरणी अर्पण करते. साईबाबांच्या चरणी अर्पण करते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होते. छत्रपती शिवाजी महाराजाला त्रिवार मानाचा मुजरा करते आणि या ठिकाणी थांबते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली एक मिनिट परायण शीतलताई साबळे पाटील अहमदनगर. हे बघा हे आमचे सेलूतले जे आहेत ना जरा लोक कळ काढत नाही. तो पिक्चरला 3-3 तास बसतात. मी बोललो कोरोनाच्या बेडवर लोक 15-15 20-20 दिवस बसले पण परमार्थाच्या ठिकाणी भगवंताच्या या सभामंडपामध्ये लोक बसत नाहीत. तुम्हाला एक माहिती सांगेल मी. इथं आल्याच्या नंतर तुमच्यावर होणारे काही रोग असतील ते या धर्ममंडपामध्ये जात असतात. ध्यानात ठेवा. आणि तुमचे गुडघेदुखी केव्हा जाईल माहिती आहे का? ज्या वेळेस तुमचं मन या कीर्तनात लागल भगवंताच्या नामामध्ये लागल त्यावेळेस तुमचे गुडघे दुखणार नाहीत. पण आमचं मनच लागत नाही. आम्ही कीर्तनाला येतो पण आमचं लक्ष घरी असतं. आणि एक सूचना दिली मी तुम्हाला. उद्या कार्यक्रम जास्त वेळ आहे आपला कारण उद्या कीर्तनाचा समारोप आहे आणि नंतर 3 दिवस भजनाचा आणि भारुडाचा कार्यक्रम आहे. हे लक्षात ठेवा. उद्या ज्या ज्या महिलांना तकलीफ होती त्यांनी मागं बसायचं. तुमचा त्रास सगळ्याला आहे हो. एक तर तुम्ही जाता सगळ्यांना लाता हाणत हा 1 नंबरचा त्रास. दुसरा या शूटिंगवाल्यांना त्रास. तुमचं डोकं दाखवत जावं लागतं त्यांना बरोबर. तेव्हा पुढं बसायचं नाही. आणि कधीही जीवन जगत असताना माणसातून माणूस केव्हा उठत असतो माहिती आहे ना तुम्हाला? जो माणसातून उठला तो उठला. हा नियम पाळायचा. इथं कीर्तनकाराचा किंवा संयोजकाचा अपमान नाही, तो देवाचा अपमान आहे. म्हणून उद्या या ठिकाणी कीर्तन आपलं जस्ट 7:45ला सुरू होईल. कीर्तन ठरलेल्या वेळेमध्ये 7:45 ते 10लाच कीर्तन होईल. कीर्तन झाल्याच्या नंतर उद्या ज्या महाराष्ट्रामध्ये भगवंताचा काकडा चालतो ना त्या काकड्याची समाप्ती आहे. त्यानिमित्त आता तुम्ही रोजच काही सेलू शहरातल्या महिला काकड्याला जात नाहीत पण थोड्या बहुत जात असतील. ज्या काही गेल्या नाहीत त्यांच्यासाठी उद्या या ठिकाणी आपण दीपोत्सव ठेवलेला आहे. दीपोत्सव त्यानंतर भगवंताची आरती झाल्याच्या नंतर महिला मंडळ पुरुष मंडळीसाठी या ठिकाणी प्रसादाचं नियोजन केलेलं आहे. आत्ता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे शीतलताई साबळे यांनी खूप सुंदर या ठिकाणी सेवा केलेली आहे. त्याबद्दल त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत होऊ द्या. ताईंचा सत्कार संपदा राहुल राजूरकर यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. चला फास्टमध्ये उठायचे नाही कोणी. 2 मिनिटं या मुक्ती. चला ताई त्यांना जागा द्या येण्याकरता. दिनांक 21 डिसेंबरला हरिभक्तीपरायण इंदोरीकर महाराज यांचं कीर्तन होणार आहे. 1 मिनिट बंद करा ते. आणि उद्या रात्र ठीक 8:15 ते 10 पर्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण वनिताताई पाटील मुंबई भिवंडीकर यांचं उद्या कीर्तन होणार आहे. आणि एक सेलूकर माझेच असल्यामुळे मी तुम्हाला विनंती करेल आमच्या ज्या महिला भगिनी आहेत या ठिकाणी संस्थेतल्या मुली आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत होऊ द्या. खूप दूरवरून आल्या बरं काय त्या. आधी शाल घाला. त्यांनी घडी मारली कशी महिला मंडळाला जायला गेट उघडे नाही. हे गेट उघडा. पुरुष मंडळी तिकडनं आणि महिला मंडळी इकडनं. आणि कॅरी बॅग एका ठिकाणी टाकायचं बरं काय. आपल्याला जो पुरस्कार मिळालेला आहे ना आमच्या सेलूच्या माता भगिनी 1 नंबरच्या स्वच्छता प्रिय आहेत. दरवाजासमोर घंटा गाडी आल्याशिवाय कचरा टाकत नाहीत. ती शिस्त